तसेच आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपलेच गावकरी शैलेंद्र भाऊ मिसाळ माजी सरपंच यांना मी विनंती करते की त्यांनी रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 2 शब्द आम्हाला व्यक्त करावे. देशातल्या तमाम परिवर्तनवादी महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. आज या भाकरवडी गावामध्ये आज रमाबाई आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना सर्व गावातले मान्यवर, सरपंच, गावकरी, सगळं स्टॉफ, मित्र हो, त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकरांचं सांगितलं 7 फेब्रुवारी 1898 रमाबाईचा जन्म झाला. भिक्खू धोत्रे, वलनकर, दापोली, रत्नागिरी. आणि रमाबाईचा त्याग म्हणलं तर रमाबाई सकाळी 4 वाजता उठायची. 4 वाजता उठून हाताला यशवंतला धरायची आणि रात्री 4 वाजता बाबासाहेबाची बायको नाही समजू नये म्हणून करून रात्री 4 वाजता गवऱ्या गोळा करायची. गवळ्या गोळा करून 5 वाजेच्या आत घरी यायची. त्या गवऱ्या गोळा केल्यानंतर 5 म्हणजे विकायची. म्हणजे का अंधारात काम करायची की ती बाबासाहेबाची पत्नी हे लोकांना कळलं नाही पाहिजे म्हणून. म्हणजे त्या रमाईचा त्याग जर बघितला तर बाबासाहेबांनी आज जे जे काही केलंय, आज संपूर्ण जगामध्ये बाबासाहेबांचं नाव आहे. फक्त रमाईचा त्याग आणि संघर्ष म्हणून बाबासाहेबांचं नाव आहे. रमाई सारखे जर बाबासाहेबांच्या पाठीमागे खंबीर नसती तर आज आपण एवढं थाटामाठात आज बाबासाहेबांमुळे आज आपल्याला काय सुख सुविधा नाही. हे सगळं बाबासाहेबांची कीर्ती आहे रमाबाईमुळे. रमाबाईचा त्याग संघर्ष जर बघितला तर अक्षरशः डोळ्यात पाणी येतं मित्र. कारण ह्या भूतलावर एक सत्य आहे की ज्या ज्या पुरुषामागे बाई उभा राहिली तो माणूस सक्सेस झालेला आहे. जशी जिजाई शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करायची म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जागतीचे मावळे गोळा करून एवढं मोठं स्वराज्य उभं केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस राज्य घटना लिहित असताना बाबासाहेबांच्या पायाला वेदना व्हायच्या. बाबासाहेबाला शुगर होती. बाबासाहेबाला चालता येत नव्हतं. शेवटच्या क्षणात ज्यावेळेस बाबासाहेब संविधान लिहिण्याचं काम करतो त्यावेळेस माता रमाई नव्हत्या. परंतु रमाईनं जे जे सांगितलं ते बाबासाहेबांनी केलं. राज्यघटनेमध्ये कुठलाही दोष असं कुठलाही काही ठेवलं नाही. हा उच्च हा नीच हा सर्वांना समान कायद्यामध्ये सर्वांना समान करून टाकले. म्हणून रमाबाईचा त्याग भरपूर आहे. आजच्या रमाबाई बघतोय आपण. आज ज्या मुली आज ज्या संघर्ष करतात, कलेक्टर झाल्यात, तहसीलदार झाल्या, DSP झाल्या, मुख्यमंत्री झाल्या, प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाली, हे भारतीय संविधानामुळे झाले. आज आपल्या गावातल्या स्त्री आज जे मोठ्या थाटात ड्युटी करते हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे करते. म्हणून रमाबाईचा त्याग भरपूर आहे. म्हणजे आपल्याला 10 वाजता इथं स्वयंपाक नाही होता आपला. मला काही बोलायचं नाही जास्त. परंतु एक दिवस तुम्ही थोडा लेट स्वयंपाक केला तर काही फरक पडणार आहे का? म्हणून एक म्हणणं आहे की जे जे बाबासाहेबांनी कार्य केलं, जे जे या महापुरुषाने कार्य केलं, म्हणजे शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब असतील, शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, सावित्रीमाईचा किती त्याग आहे. सावित्रीमाईनं जर दगड धोंडे शेण खाल्लं नसतं तर ह्या आज माईला दिसला नसते. म्हणून एक दिवस ह्या महापुरुषाच्या नावावर गेला तर काही हरकत नाही. एक दिवस आपण महिनाभर उपास करतो देवीचे, म्हणजे कोणाला हे नाही म्हणणार मी. मग आपण एक दिवस थोडं स्वयंपाक थोडं थांबून केला तर काही फरक पडतो का? ठीक आहे, सॉरी बाबा मी बोललो असेल. परंतु आज माता रमाईची जयंती आहे. सर्व गावकरी जर समस्त जमलेत, काही उघडं चुकलं असेल तर माफ करा आणि सगळं शुभेच्छा देतो. थांबतो. जय भीम.